आमचे पुणे हे ठिकाण असं आहे की आमच्या पुण्यामध्ये मोठी मोठी माणसं जन्माला येतात। मोठी मोठी म्हणजे जसं आगरकर, टिळक, खरे वगैरे अशी मोठी मोठी माणसं आमच्या पुण्यामध्ये जन्माला येतात। आणि त्यासमोर एक खेडूत माणूस होता आणि त्या खेडूत माणसाने वाक्य ऐकल्यानंतर तो खेडूत असं म्हणाला की आमच्या गावाकडे तर लहान लहान लेकरं जन्माला येतात आणि जन्माला आल्यानंतर ती मोठी होतात। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण हा पकडला पाहिजे की लहान लेकरं मोठी होतात, ती वयाने किंवा शरीराने मोठी होता कामा नये, त्याची विकासाची जडणघडण झाली पाहिजे। आणि ती विकासाची जडणघडण करण्याचं महत्त्वाचं काम ग्रामीण भागामध्ये सर्व शिक्षकाच्या हातामध्ये आहे। आणि म्हणून शिक्षकाच्या हातामध्ये असलेलं हे काम आपण जर प्रामाणिकपणे जसं त्या शिक्षकांनी केलं, त्यांच्याकडे एकच ध्यास होता की माझ्या समोर असलेला विद्यार्थी घडला पाहिजे, त्याचं व्यक्तिमत्व तयार झालं पाहिजे अशा प्रकारचं। आणि आज आपण जर पाहिलं तर फार मोठी तफावत आहे। म्हणजे पूर्वी कोणतीही पायाभूत सुविधा आपल्याकडे नव्हत्या। शाळा भरायची ती कुठेतरी एखाद्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये भरायची किंवा एखाद्या गावामध्ये भैरवाचं मंदिर होतं तिथं भरायची, किंवा काहीच नसलं तर पारावर सुद्धा गुरुजींची शाळा सुरू होत होती आणि मग त्या शाळेमध्ये अशा प्रकारचे विद्यार्थी घडत होते। आज आपण पाहिलं तर आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात झालंय। प्रत्येक शाळेमध्ये वीज आहे, शाळेला चांगली इमारत आहे, सगळ्याकडे व्यवस्थितरित्या रंगरंगोटी करून दिली आहे, फॅन वगैरे सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी, मल्टीमीडियाची सुद्धा व्यवस्था प्रत्येक शाळेमध्ये आहे। मग हे सगळ्या व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध असताना आपल्याला आता या जमीनच्या बाजू आहे आणि ह्या बाजूंचा उपयोग करून नक्कीच चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी शाळा घडू शकतात। हा अशा प्रकारचा प्रेरणादायी प्रवास आपल्याकडून सुद्धा व्हावा म्हणून हे पुस्तक खूप प्रेरणादायी आहे। आणि हे पुस्तक प्रत्येक शिक्षकाने हे वाचावं, इतकं वाचनीय आहे। पुस्तकाची पानंही अतिशय सुंदर आहे, कारण ते पुस्तक कसंही हाताळलं तरी ते खराब होणार नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की पुस्तकाची जी रचना केलेली आहे, ज्या लेखकांचे लेख दिलेले आहेत, ते लेख थोडक्यात पण अगदी जे अनुभव व्यक्त करणारे सविस्तर असे वाटतात। त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर याची किंमत फक्त 70 रुपये ठेवलेली आहे। म्हणजे खरं तर एवढं मोठं पुस्तक 70 रुपयात आपल्याला बाहेर मिळणार नाही, परंतु आपल्या विद्या परिषदेने हे पुस्तक फक्त 70 रुपयामध्ये कोणीही विकत घेऊ शकेल। अगदी एक वेळचा नाश्ता वाचवला तरी हे पुस्तक कोणीही घेऊ शकेल, एवढी याची किंमत माफक आहे। आणि हे वाचल्यानंतर साधारणतः एका पुस्तकाला एक लेखक असतात, एका पुस्तकामध्ये एका लेखकाची मतं व्यक्त झालेली असतात, पण आपल्याला या ठिकाणी या पुस्तकामध्ये 40 लेखकांचे 40 लेख वाचायचे। अतिशय सुंदर असं पुस्तक आपल्या हाती हे दिलेलं आहे आणि त्याबद्दल विद्या परिषदेला सुद्धा धन्यवाद। आणि या फक्त एकच मला एक कमतरता सांगू इच्छितो की या ठिकाणी जे 40 लेख दिले तर त्या 40 लेखाच्या लेखकाचं नाव दिलेलं आहे आणि शेवटी त्यांनी परिचय दिलेला आहे। या ठिकाणी लेखक परिचय शेवटी दिलेला आहे। हे जर या लेखाच्या तिथं जर छापलं असतं तर आणखी योग्य झालं असतं असं मला वाटतं। एकूण हे पुस्तक अतिशय प्रेरणादायी आणि शिक्षकांसाठी तर मार्गदर्शक आहे, सर्वांसाठी खूप छान आहे। मागच्या काळामध्ये आपण जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आपल्या शिक्षकांची नक्कीच आपल्याला आठवण येते आणि या पुस्तक वाचत असताना कधी कधी पाण्याच्या डोळ्याच्या कडा सुद्धा ओल्या होतात, कारण ते अनुभव खरंच खूप जबरदस्त आहेत। या ठिकाणी मला तर या पुस्तकामध्ये या ठिकाणी माननीय नरेंद्र जाधव यांचं या ठिकाणी एक वाक्य आहे की त्यांनी सांगितलं की माझ्या जीवनातल्या जडणघडणीमध्ये माझ्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे। त्याचबरोबर आदरणीय शोभा भागवत यांचा पण याच्यामध्ये लेख आहे। त्यांनी सांगितलं की माझ्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला, आत्मविश्वासाचा पाया माझ्या शिक्षकामुळे, गुरुजींमुळे माझ्यामध्ये निर्माण झाला आणि पुढे कोणतरी बनू शकले। आणि आणखी सांगतो तिसरा, महाराष्ट्राला परिचित नाही तर जगाला परिचित असणारा सिंधुताई सपकाळ यांचा सुद्धा लेख याच्यामध्ये आहे। सिंधुताई सांगतात की मला त्या काळात मुलींना शिकवलं जात नव्हतं आणि माझ्याकडे म्हशी चालवण्याचं काम होतं आणि ती म्हैस चालवण्यासाठी मी शाळेत शिकून घेऊन जात होते। मला खूप असं वाटायचं की मला शाळेत घातलं पाहिजे, पण मला कोणी शाळेत नाव घालत नव्हतं आणि शाळा होते 7 ते 1 आणि दुपारी 3 ते 5:30 अशी शाळेची वेळ होती। आणि मग मी म्हशी चालायला जात असताना त्यांनी सांगितलं की मला शाळेत बसता येत नव्हतं, पण त्या काय करायच्या दुपारच्या वेळेमध्ये त्या म्हशी डबक्यामध्ये जेव्हा पाण्यामध्ये बसायच्या त्यावेळेस 2-3 तास त्यांना मिळायचे
आणि 2-3 तास मिळाले की तेवढ्याच वेळात त्या शाळेत जायच्या. मग शाळेत गेल्यानंतर बाकीची मुलं ओरडायची, गुरुजी गुरुजी ही त्यांचं नाव तेव्हा सिंधी होतं लहानपणी. सिंधी फार उशिरा आली. तेव्हा गुरुजी जाणीवपूर्वक तिकडे दुर्लक्ष करायचे आणि त्यांच्या डोळ्यात जो आश्वासक भाव होता त्या आश्वासक भावामुळे मी शाळा शिकू शकले. हा सिंधुताईंचा या ठिकाणी अनुभव त्यांनी सांगितलं.